नमस्कार भावी शिक्षक हो. आज आपण टेट म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी प्रश्नपत्रिका क्रमांक 15 जी 17 डिसेंबर 2017ला झाली होती ती सोडवणार आहोत. यातील आपण मराठी विभाग अभ्यासूया जेणेकरून तुम्हाला थर्ड टेटसाठी त्याचा सराव होईल. पहा, पहिला मराठीचा प्रश्न आला होता 14 क्रमांकला. पुढील म्हण पूर्ण करा. आयत्या बिळात नागोबा. पर्याय क्रमांक ए हे याचे योग्य उत्तर आहे. पुढील जोडशब्द पूर्ण करा. उलट सुलट. पर्याय क्रमांक ए. नेक्स्ट पहा, मन मोठे करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर पर्याय क्रमांक पहा, उदारपणा दाखवणे. सी हा याचा योग्य पर्याय आहे. विषण्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर विषण्ण म्हणजे उदास. त्याचा विरुद्धार्थी काय होणार? प्रसन्न. पर्याय क्रमांक डी. नेक्स्ट पहा, कुणाचाही आधार नसलेला कोण? निराधार. पर्याय क्रमांक बी हे याचे योग्य उत्तर होय. दमट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? दमट म्हणजे ओलसर. पर्याय क्रमांक सी हे याचे योग्य उत्तर आहे. आणि जर विरुद्धार्थी विचारले असते तर कोरडे, शुष्क हे झाले असते. नेक्स्ट पहा, आज नदीकडे जाणारे सर्व रस्ते बंद आहेत या वाक्यातील विशेषण ओळखा. तर बघा, रस्ते हे झालं नाम आणि त्या नामाविषयी अधिक माहिती कोणत्या शब्दाने सांगितले? तर सर्व या शब्दाने सांगितलेले आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक सी. नेक्स्ट पहा, खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते? नीता कपडे धुत आहे. तो आंबा खात आहे. आम्ही सर्व सहलीला जाणार आहोत. ते सर्व विटी दांडूला खेळत आहेत. तर ह्याच्यातील अशुद्ध वाक्य होणार पर्याय क्रमांक डी. ते सर्व विटी दांडूला खेळत आहेत असं होत नाही, तर ते सर्व विटी दांडू खेळत आहेत असं होतं. त्यामुळे हे अशुद्ध वाक्य आहे. खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द ओळखा. सुहासिनी, सुशिक्षित, सुलक्षण, सुरपती. तर पहा, सुहासिनी ती सुहासिनी, सुशिक्षित ते सुशिक्षित, सुलक्षण ते ती सुलक्षणा असं होतं. तर बघा, नपुंसकलिंग कोणता शब्द होणार? तर पहा, पर्याय क्रमांक सी मध्ये काय होते? ते सुलक्षण. पर्याय क्रमांक ए ती सुवासिनी, सुशिक्षित तो सुशिक्षित, डी बघा सुरपती तो सुरपती, सुलक्षण ते सुलक्षण. म्हणजेच आपला नपुंसकलिंग शब्द कोणता येणार? पर्याय क्रमांक सी. नेक्स्ट पहा, जलहोग या शब्दाची संधी सोडवा. तर मागील क्वेश्चन पेपरमध्ये बघा गंगहोग आलेलं, त्याप्रमाणे जलोग आलेला आहे. स्वरसंधीच्या कितव्या नियमानुसार हा शब्दची फोड जल अधिक ओग पर्याय क्रमांक बी बनते ते मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तुम्ही नक्की तो व्हिडिओ पहा आणि तुम्ही स्वरसंधी व्यंजन संधीचे सर्व नियम समजून घ्या व त्यांची उदाहरणे अभ्यासा. त्यानंतर 184ला बघा, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? खसखशीत, 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 खसखशीत. तर पर्याय क्रमांक ए हे याचे काय आहे? योग्य उत्तर आहे. कारण इथं शहामृक्ष येतं आणि दुसरी विलांटी येते. तर 185 नंबरला बघा, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? झपाटणे, झांजर, झावळणे, झिंगणे. तर पहा, पर्याय क्रमांक डी हे याचे योग्य उत्तर आहे. पहा, तर पर्याय क्रमांक डी हा का शुद्ध आहे ते तुम्ही कमेंट करायचं आहे. हा शुद्ध शब्द कसा लिहिला जाईल तर ते तुम्ही काय करा? कमेंट करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण क्वेश्चन पेपर 16 सोडवणार आहोत. थँक्यू.